सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे डाऊन एरोवर। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर स्क्रोल डाऊन करा आणि यामध्ये जे जे व्हिडिओ आपल्याला पाहायला कंपल्सरी सांगितलेले ऑरेंज कलर मध्ये दिलेले आहे तेच व्हिडिओ आपल्याला पाहायचे आहे। यामध्ये खूप सारे नॉलेज चेक दिलेले आहे, असे ब्लॅक कलर मध्ये, ते नाही पाहिले तरी चालते आणि ते नाही सोडवले तरी चालते, त्याचे कोणत्याही प्रकारचे मार्क वगैरे त्यामध्ये दिलेले नाही आहे। त्यानंतर रीड अलॉंग वर इथे क्लिक करा। या क्लिक केल्यानंतर बघा याच्यातनी पाहून घ्या कोणतं सोडवायचं आहे का, तर बघा हे नॉलेज चेक ब्लॅक कलर मध्ये आहे तर सोडवायचं नाही आहे। त्यानंतर स्लाइड गो वर क्लिक करा इथे आणि याच्यात सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। तर याच्यातनी बघा एक नॉलेज चेक इथे ग्रीन कलर मध्ये दिलेलं आहे, ते तुमचं ऑरेंज असणार आहे। मी हे पहिले सोडवलेलं आहे त्यामुळे ते ग्रीन झालेलं आहे, तर हेच आपलं पहिले नॉलेज चेक असणार आहे। त्याच्यावर क्लिक करा, बघा याच्या आधी मी सोडवलेलं आहे। त्यानंतर इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, तुमच्यासाठी एक आव्हानात्मक इतिहासाची परीक्षा पुढे आहे, मुख्य तारखा आणि कार्यक्रम लक्षात ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचे क्विझलेस फ्लॅशकार्ड सर्वात प्रभावी ठरेल म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, एका बाजूला तारखा आणि दुसऱ्या बाजूला इव्हेंटसह जुळणारी कार्डे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा। त्यानंतर क्विझलेट लेसन्स पटकन लक्षात ठेवण्यास कशी मदत करू शकते म्हणत आहे, तर याचं उत्तर फ्लॅश कार्ड तयार करून हे आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण इथं या ठिकाणी आलेला आहे। त्यानंतर आपलं दुसरं नॉलेज चेक पाहायचं, याच्यामध्ये पहिलं झालेलं आहे ब्लॅक कलर मध्ये आहे, तर हे सोडवलं नाही तरी चालेल। त्यानंतर दुसरं महत्वाचं आहे आपलं या ठिकाणी दिलेलं आहे, तर हे नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं आहे। तर इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, तुमचा मित्र अनिलला त्याच्या दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी लावायच्या आहेत, तुम्ही त्याला कोणते ऍप सुचवू इच्छिता म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला ऑप्शन 3 चा वापर करायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा। स्टडी टिप्स ऍपद्वारे अभ्यासाच्या कोणत्या पैलूकडे लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर वेळेचे व्यवस्थापन सुधारणे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा। नैना तिच्या अभ्यासाच्या सवयी सुधारण्याच्या उद्देशाने स्टडी टिप्स ऍप डाउनलोड करते, ऍपचे कोणते फीचर तिला सर्वात जास्त मदत करेल म्हणत आहे। तर कोणतं मदत करणार आहे, तर स्टडी शेड्यूल प्लॅनर आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर तुम्ही गुगल कॅलेंडर मध्ये नवीन इव्हेंट कसा तयार करू शकता म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला तारखेवर क्लिक करणे आणि इव्हेंटचे डिटेल्स एंटर करणे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सबमिट करा। कोणते फीचर तुम्हाला गुगल कॅलेंडर इतरांसह शेअर करण्याची अनुमती देते म्हणत आहे, तर कॅलेंडर शेअरिंग हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरं नॉलेज चेक संपलेलं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा अमेझॉनवर आणि त्याच्यात मी सुद्धा आपल्याला तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे, तर ते सुद्धा सोडवायचं आपल्याला। जेवढे मी सोडवलेले आहे तेवढेच नॉलेज चेक आपल्याला सोडवणं कंपल्सरी आहे। त्यानंतर इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे। अमेझॉनचे कोड विस्पर प्रोग्रामरना रिअल टाइम मध्ये कशा प्रकारे मदत करते म्हणत आहे, तर कशा प्रकारे मदत करते, तर टाईप करत असताना योग्य ते कोड स्क्रिप्टेड सुचवून आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। अमेझॉन कोड विस्पर मध्ये कोड सजेशनशील मध्ये सिक्युरिटीची खात्री करण्यासाठी कोणती AI चलित क्षमता वापरली जाते म्हणत आहे, तर कोणती आहे बघा, तर याचं उत्तर AI पासवर्ड सिक्युरिटी अनालिसिस आहे। याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे। येस बटनावर क्लिक करा आणि आपला स्कोर इथं पाहायचा आहे पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे किंवा नाही। एखादं जर उत्तर जर चुकलं तर अशा प्रकारे मार्क आपले कटतात, तर आपलं बरोबर आलेलं आहे या ठिकाणी। त्यानंतर मिमोवर क्लिक करा आणि याच्यामध्ये सुद्धा पाहून घ्यायचं आहे, हे ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ होता तर हे पाहून घ्यायचं आहे। ब्लॅक कलर मध्ये नॉलेज चेक आहे, तर नाही सोडवलं तरी चालेल। त्यानंतर सायडर AI वर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी याच्यात सुद्धा नॉलेज चेक नाही सोडवलं तरी चालेल, ब्लॅक कलर मध्ये आहे। कोकोनट वर क्लिक करा। याच्यावर क्लिक केलं, याच्या खाली सुद्धा नॉलेज चेक आहे, ते सुद्धा सोडवलं नाही तरी चालेल। त्यानंतर आपल्याला हे नॉलेज चेक सोडवायचं आहे, फ्लाईट रडार 24च्या खालचं नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं आहे। याचे मार्क यामध्ये दिलेले आहे, तर इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, कोहिमा ॲटलस मधून भारत निवडा म्हणत आहे, तर याचं उत्तर पहिलंच आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा। खालील डेटा मिळवण्यासाठी आपला सर्च क्रायटेरिया काय असावा म्हणत आहे, तर खालील डेटा मिळवण्यासाठी आपला क्रायटेरिया काय असायला पाहिजे, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे। याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे।
USA डेमोग्राफिक पॉप्युलेशन डेन्सिटी हा सर्च क्रायटेरिया प्रविष्ट केल्यानंतर कोणता डेटा प्रदर्शित केला जाईल म्हणत आहे. तर कोणता डेटा आहे बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 असणार आहे. तर 4 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. अक्षयला भारतात शहरी लोकसंख्येवरील डेटा थेट डाउनलोड करायचा आहे, तो कसाही करू शकते म्हणत आहे. तर यासाठी कोणता ऑप्शन वापरायचा आपल्याला, याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. प्रतिमेचा संदर्भ घ्या आणि त्या स्वरूपाची ओळख करा ज्यामध्ये आपण कोहिमामधून डेटा डाउनलोड करू शकता म्हणत आहे. तर व्यवस्थित चित्र पाहून घ्या. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. तर 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. एकही प्रश्न जर आपला चुकला तर यामध्ये इथं आपले मार्क कमी होणार आहे. तर पाहून घ्या, आपले मार्क इथं पूर्णपैकी पूर्ण इथं आलेले आहे. त्यानंतर बघा, हे नॉलेज चेक झाल्यानंतर त्याच्या खाली आपल्याला पुन्हा एक नॉलेज चेक या ठिकाणी दिलेला आहे. तर याच्यावर सुद्धा आपल्याला क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. आपल्या IQ ची चाचणी घेण्यास कोणती वेबसाईट आपल्याला मदत करेल म्हणत आहे. तर कोणती वेबसाईट असणार आहे ती, तर याचं उत्तर ihsp.com आहे. याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आपल्याला IQ चाचणी शोधण्यास आणि घेण्यास मदत करते म्हणत आहे. तर याचं उत्तर सुद्धा ऑप्शन 3 आहे, रिसोर्सेस. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं शेवटचं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला शेवटचं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सेशन एंड टेस्ट सोडवायचं. आता शेवटचं, तर त्याच्या अगोदर हे सुद्धा आपल्याला पाहून घ्यायचं याच्यामध्ये काही आहे किंवा नाही. तर चेक करून घ्या, सर्व चेक करा. बघा, याच्यावर क्लिक केलं तर हे नॉलेज चेक ब्लॅक कलर मध्ये आहे, तर ते सोडवलं नाही तरी चालेल. त्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट आपल्याला सोडवायचं आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 8 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, धनादेश आणि ठेवीच्या पावत्या यांच्या तळाशी असलेले क्रमांक वाचण्यासाठी बँकेमध्ये या रीडिंग डिव्हाइसचा उपयोग केला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर MICR आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. OMR, OCR आणि MICR हे सर्व डॅजाचे प्रकार आहे म्हणत आहे. तर कशाचे प्रकार आहे बघा, तर कॅरेक्टर आणि मार्क रिकग्निशन डिव्हाइसेसचे आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. मॅग्नेटिक कार्ड मध्ये कार्डचा रीडरशी प्रत्यक्ष संपर्क येण्याची आवश्यकता नसते म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. OMR, OCR आणि MICR हे सर्व रेडिओ फ्रिक्वेन्सी कार्ड रीडरचे प्रकार आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. OCR हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल कॅमेरा आहे जे प्रतिमांना ग्रहण करतात म्हणत आहे. तर याचं उत्तर सुद्धा चुकीचं आहे. त्यानंतर जो डिव्हाइस मूळ प्रतिमा तयार करतो किंवा ग्रहण करतो त्या डिजिटल कॅमेरा किंवा डिजिटल व्हिडिओ कॅमेराला काय म्हणतात म्हणत आहे, त्याला आपण इमेज कॅप्चरिंग डिव्हाइस म्हटले जाते. डायटॅच हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहे जे प्रतिमांना ग्रहण करतात म्हणत आहे. तर याचं उत्तर वेबकॅम्स आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. डायटॅच हे प्रतिमांना डिस्कवर किंवा त्याच्या मेमरीमध्ये डिजिटली रेकॉर्ड करते म्हणत आहे. तर याचं उत्तर डिजिटल कॅमेरा आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपल्या इथे स्कोर्स पाहून घ्या, पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इरा सेशन 30चं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे.